हिंदी कक्षा में स्वागत है. കഴിഞ്ഞ ക്ലാസ്സിൽ പഠിച്ച കാര്യങ്ങൾ എന്തൊക്കെയാണ് എന്ന് ഓർമ്മയുണ്ടോ? पिछली कक्षा में हमने एक कविता पढ़ी थी, याद है ना? कविता का नाम क्या है? हाँ, सुख दुख. इस कविता के रचनाकार कौन है? സുമിത്രാനന്ദൻ പന്ത്. കവിതയുടെ ആദ്യത്തെ 8 വരികൾ നമ്മൾ കഴിഞ്ഞ ക്ലാസ്സിൽ പഠിച്ചു അല്ലേ? ആ വരികൾ നമുക്ക് ഒന്നുകൂടി കേട്ടാലോ? मैं नहीं चाहता चिर सुख, मैं नहीं चाहता चिर दुख, सुख दुख की खेल मिचौनी, खोले जीवन अपना मुख. सुख दुख के मधुर मिलन से ये जीवन हो परिपूर्ण, फिर खन में ओछल हो शशि, फिर शशि से ओछल हो खन. क्या कवि हमेशा सुख ही चाहते हैं? बिल्कुल नहीं. क्या कवि अपने जीवन में दुख ही चाहते हैं? नहीं. तो कवि क्या चाहते हैं? हाँ, कवि चाहते हैं कि जीवन में हमेशा सुख ही ना हो और जीवन में हमेशा दुख ही न हो. അനുദിന ജീവിതത്തിൽ സ്ഥിരമായ സുഖമോ സ്ഥിരമായ ദുഃഖമോ കവി ആഗ്രഹിക്കുന്നില്ല അല്ലേ? അങ്ങനെയല്ലേ നമുക്ക് ഈ കവിതാഭാഗം വായിക്കുമ്പോൾ മനസ്സിലാകുന്നത്? അപ്പോഴാണ് ജീവിതം പൂർണ്ണമാകുന്നത്. कवि कहते हैं सुख दुख की खेल मिचौनी हो रहा है. सोचिए, खेल मिचौनी क्या है? हाँ, इसके बारे में हमने पिछली कक्षा में चर्चा की थी, याद है ना? अदे खेल मिचौनी കണ്ണുപൊത്തിക്കളി അഥവാ ഒളിച്ചുകളി. കണ്ണുപൊത്തിക്കളിയിൽ കൂട്ടുകാർ എന്താണ് ചെയ്യുന്നത്? ഇടയ്ക്കിടെ കണ്ണു പൊത്തുകയും ഇടയ്ക്കിടെ കണ്ണു തുറക്കുകയും ചെയ്യുന്നു. അതുപോലെ തന്നെയാണ് ജീവിതവും. ഇടയ്ക്കിടെ സുഖവും ഇടയ്ക്കിടെ ദുഃഖവും മാറി മാറി വരുന്നു. कवि कहते हैं सुख दुख के मधुर मिलन से जीवन परिपूर्ण हो जाता है. हाँ, सुख दुख के बारी बारी में आने से जीवन में एक प्रकार का मधुर जरूर होता है. अब हम आगे की पंक्तियां देखें. जग पीड़ित है अति दुख से, जग पीड़ित रे अति सुख से, मानव जग में बंट जावे, दुख सुख से और सुख दुख से. जग माने क्या? हाँ, दुनिया, लोकम, वर्ल्ड. यह कवि क्या कहना चाहते हैं? जरा सोचिए. इस संसार यानी दुनिया कभी कभी अति दुख से पीड़ित है और कभी अति सुख से भी पीड़ित है. कवि यह कहना चाहते हैं कि अति सुख कभी कभी पीड़ा का कारण बनता है और अति दुख भी कभी कभी पीड़ा का कारण बनता है. पीड़ा का मतलब क्या है? वेदना, पेन. मानव जग में बंट जावे, दुख सुख से सुख दुख से. हमेशा दुख में रहने वालों को दुख से जरा आश्वास मिले, मन में खुशी का अनुभव मिले यानी सुख मिले. सभी समय दिल में सुख रहने वालों को जरा सा दुख का भी अनुभव हो. बच्चों, आप देख लीजिए, अगर हम दुनिया के दूसरे कोने में देखा जाए, दुख में रहने वाले अनेक लोग हम मिल सकते हैं. कवि चाहते हैं ऐसे लोगों को कुछ राहत मिले, कुछ खुशी मिले, यही कवि चाहते हैं. अगला 4 पंक्तियां अब हम देखें. अविरत दुख है उत्पीड़न, अविरत सुख भी उत्पीड़न,
दुख सुख की निशा दिवा में सोता जागता जग जीवन। अविरत दुख है उत्पीड़न, अविरत सुख भी उत्पीड़न, दुख सुख की निशा दिवा में सोता जागता जग जीवन। अविरत शब्द का अर्थ क्या है आपको मालूम है ना? अविरत, निरंतर, कंटिन्यूस। अविरत दुख भी उत्पीड़न, मतलब നിരന്തരമായ ദുഃഖം നമുക്ക് പീഡാദായകമാണ്. നിരന്തരമായ ദുഃഖം മാത്രമാണ് നമ്മുടെ ജീവിതത്തിലെങ്കിൽ നമുക്കത് സന്തോഷം ഉണ്ടാവുമോ? ഇല്ല, അല്ലേ? അവിരത് സുഖ ബി ഉത്പീഡൻ. ഇനി നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ നിരന്തരമായ സുഖം മാത്രമാണെങ്കിലോ അതും ദുഃഖദായകമാണ്. കവി പറയുന്നു, സ്ഥിരമായ ദുഃഖമോ അല്ലെങ്കിൽ നിരന്തരമായ ദുഃഖമോ നിരന്തരമായ സുഖമോ നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ നാം ആഗ്രഹിക്കാൻ പാടില്ല. രണ്ടും ദുഃഖദായകമാണ് എന്ന് കവി പറയുന്നു. പാഠഭാഗത്ത് ഇതുമായി ബന്ധപ്പെട്ട ഒരു ചോദ്യം തന്നത് നമുക്ക് നോക്കിയാലോ? अविरत सुख भी उत्पीड़न, क्या आप इससे सहमत है? क्यों? വിദ്യാർത്ഥികളെ, ഇതിന്റെ ഉത്തരം നമ്മൾ ചർച്ച ചെയ്തതല്ലേ? ഇതിന്റെ ഉത്തരം നിങ്ങൾക്ക് എഴുതാൻ കഴിയില്ലേ? आप इस प्रश्न का उत्तर लिखकर अपनी अध्यापिका को जरूर दिखाइए. और आगे के दो पंक्तियां देखें. दुख सुख की निशा दिवा में सोता जागता जग जीवन. निशा माने क्या है? हाँ, रात यानी रात्रि, दिन, दिवा मतलब क्या है? हाँ, दिन, दिवस. यहाँ दुख को किससे तुलना किया गया है? हाँ, निशा दुख से तुलना किया गया है. निशा यानी रात्रि. और दिवा को सुख से तुलना किया गया है. दिवा मतलब दिन. വിദ്യാർത്ഥികളെ, ഒന്ന് ശ്രദ്ധിക്കും. ഇവിടെയും സുഖത്തെയും ദുഃഖത്തെയും രണ്ട് പ്രതീകങ്ങളായി ചിത്രീകരിച്ചിരിക്കുന്നു. സുഖത്തെ ദിവസത്തോടും ദുഃഖത്തെ രാത്രിയോടും പ്രതീകാത്മകമായിട്ട് ചിത്രീകരിച്ചിരിക്കുന്നു. लोग सुख रूपी दिन में जागते हैं और दुख रूपी रात में सोते हैं. അങ്ങനെ രാത്രിയും പകലും മാറി മാറി വരുന്നത് പോലെ നമ്മുടെ ജീവിതത്തിലും സുഖവും ദുഃഖവും മാറി മാറി വരുന്നു. और आगे के चार पंक्तियां हम देखें. यह सांझ उषा का आंगन, आलिंगन विरह मिलन का, चिरहास अश्रुमय आनंद रे इस मानव जीवन का. सांझ का मतलब क्या है? सांझ यानी संध्या. और उषा का अर्थ क्या है? उषा का मतलब है सवेरा यानी प्रभात. यहाँ हम और एक शब्द पर भी ध्यान दीजिए. आंगन मतलब क्या है? हाँ, मुट्ठम. बच्चों सोचिए, संध्या के बाद यानी रात के बाद प्रभात आ जाता है. संध्या की शेषम रात्रि की शेषम प्रभातम अथवा पगल വരുന്നു. यहाँ कवि वीरन और मिलन के बारे में करते हैं. क्या है वीरन और क्या है मिलन? वीरन मतलब व्यापार, വേർപിരിയൽ. മിലൻ का मतलब क्या है? കൂടിക്കാഴ്ച, കൂടിച്ചേരൽ എന്നൊക്കെ അർത്ഥം. देखिए, संध्या के बाद प्रभात आ जाता है. तब हम एक प्रकार के विरह और मिलन का अनुभव होता है. ഇവിടെ കവി പറയുന്നു, ജീവിതമാകുന്ന മുറ്റത്ത് സന്ധ്യയാകുന്ന ദുഃഖത്തോട് വിട പറഞ്ഞ് പ്രഭാതമാകുന്ന സുഖത്തോട് നാം ചേരുന്നു. यहाँ कवि कहते हैं
कि जीवन रूपी आंगन में सांझ उषा का विरह मिलन इस प्रकार होता है, उसी प्रकार सुख और दुख का विरह मिलन होता है. സന്ധ്യയ്ക്ക് ശേഷം തീർച്ചയായും പകൽ സുനിശ്ചിതമാണ്. അതുപോലെ ദുഃഖത്തിന് ശേഷം തീർച്ചയായിട്ടും സുഖത്തിന്റെ അനുഭവം ഉണ്ടാവും. आगे की 2 पंक्तियां देखिए. चिरहास अश्रुमय आनंद रे इस मानव जीवन का. चिर माने क्या? हाँ, स्थायी, स्थायी रूप से. हास का मतलब क्या है? चिरी, हंसना, चिरिക്കുക. अश्रु का मतलब कन्नुनीर. आनंद का मतलब क्या है? आनंद, चेहरा, मुखം. ചിരിയും കണ്ണീരും മാറി മാറി മുഖത്ത് വരുന്നു. പ്രിയ കൂട്ടുകാരെ, ദുഃഖമില്ലെങ്കിൽ സുഖത്തിന്റെ സ്വാദ് നമുക്ക് മനസ്സിലാവില്ല. ഒരു മനുഷ്യനും ദുഃഖം മാത്രം ഉണ്ടാവില്ല. അതുപോലെ ഒരു മനുഷ്യനും സുഖം മാത്രം ഉണ്ടാവില്ല. ഇവ രണ്ടും ജീവിതത്തിൽ മാറി മാറി വരുന്നു. यहाँ कवि कहना चाहते हैं कि हमारे जीवन में सुख और दुख बारी बारी से आते हैं. जीवन सुख दुख मिश्रित है. कभी सुख होते हैं तो कभी कभी दुख भी हमारे जीवन में आते हैं. यही है सच्चा जीवन. अब हम इस आशय वाली पंक्तियां कविता से चुनकर लिखे. दुख और सुख की अधिकता से पीड़ित है. यह आशय वाली पंक्तियां पाठभाग से कविता से चुन लीजिए और अपने नोट पुस्तिका में लिखिए. अब हम इस कविता का और एक बार पढ़ें. मैं नहीं चाहता चिर सुख, मैं नहीं चाहता चिर दुख. सुख दुख की खेल मिचोनी, खोले जीवन अपना मुख. सुख दुख के मधुर मिलन से यह जीवन हो परिपूर्ण. फिर घन में ओछल हो शशि, फिर शशि से ओछल हो घन. जग पीड़ित है अति दुख से, जग पीड़ित रे अति सुख से. मानव जग में बंट जावे, दुख सुख से और सुख दुख से. अविरत दुख है उत्पीड़न, अविरत सुख भी उत्पीड़न. दुख सुख की निशा दिवा में सोता जागता जग जीवन. यह सांझ उषा का आंगन, आलिंगन विरह मिलन का. चिरहास अश्रुमय आनंद रे इस मानव जीवन का. तो आइए अब हम कविता से संबंधित अन्य बातों पर ध्यान दें. युग्म शब्द का चयन करेंगे. शब्द युग्म 2 शब्दों के युग्म से होते हैं. पाठभाग का नाम ही ऐसे एक युग्म शब्द है. सुख दुख, दुख सुख दोनों शब्द का मेल होता है. इसी प्रकार कविता भाग से अन्य कुछ युग्म शब्द चुन लीजिए और अपनी नोट पुस्तिका में जरूर लिखिए. आगे वर्ग पहेली. वर्ग पहेली का मतलब क्या है? पद प्रश्न. मलयालम के पद प्रश्न. कुछ प्रश्न दाई ओर से और कुछ प्रश्न नीचे की ओर से. വലത്തോട്ടും ഇതിലെ ചോദ്യങ്ങൾ താഴ്ഭാഗത്തേക്ക്. पहला प्रश्न देखिए. मुख का समानार्थी शब्द क्या है? इस शब्द का समानार्थी शब्द है आनंद. दूसरा प्रश्न देखिए. इसका अर्थ है आकाश. हाँ, गगन. अब नीचे की ओर कुछ प्रश्नों देखें. सफलता पाने के लिए इसका जरूरत है. क्या है? हाँ, मेहनत. अगला प्रश्न. मेघ के लिए कविता में प्रयुक्त शब्द कौन सा है? हाँ, घन. इस पहेली का बाकी भाग की पूर्ति करते हैं. अपनी अध्यापिका को
जरूर दिखाइए। हम कविता का आशय भी लिखना है। कविता का आशय लिखते समय किन किन बातों पर ध्यान देना है? हाँ, कवि परिधि, विषय वस्तु और अपना दृष्टिकोण। बच्चों, इस कविता का आशय लिखिए और अपनी अध्यापिका को जरूर दिखाइए।